सुरुची वर्डा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स म्हातारेपाडा, चला दोन्ही संघ क्विकली या, लवकरात लवकर या. राणीची कासार यांना पण बघू शकतात. हे सुंदर असं मैदान, जे मैदान उपलब्ध करून दिले आदरणीय सन्माननीय रवींद्र भाऊ काका कासार यांचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण कोर कमिटी दीपकजी लहांगे, नितीनजी बरब, कपिलजी बागे, साईराजी बागे, बाळूजी बागे, अक्षयजी कनेरी, कमलाकरजी बाडगा, रघुनाथजी बागे, रामदासजी वरडा, नितीनजी वरडा, तेजसजी बागे, नितीनजी बागे, हे मंडप डेकोरेटर्स आहेत. त्यानंतर लक्ष्मण काटेला, विलास बागे, अक्षय बागे, विनोद तांबरे, उमेश भुया आणि विकास भुये अशी संपूर्ण कोर कमिटी यांच्या विद्यमानाने गावदेवी स्पोर्ट्स स्टेशन म्हातारेपाडा. सर्वात आधी आपण ज्योती आहे ती पेटवणार आहोत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगवेगळ्या असतात तर सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने संपूर्ण जगाला दिलाय. आणि खऱ्या अर्थाने विद्येची दैवत, कलेची दैवत म्हणून संबोधलं जातं. आणि गणरायाला प्रथमतः वंदन केलं जाईल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपण बघू शकताय. चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची रूपरेषा खूप चांगल्या पद्धतीने सजवली गेली. खूप कौतुक असेल संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स म्हातारेपाडा या आयोजकांचं. आणि खूप 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 धन्यवाद वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघू शकताय. बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट्स स्टेशन म्हातारेपाडा या स्पर्धेला शुभारंभ होत आहे. आदिवासी क्रांती सूर्य जननायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांना मानाचं अभिवादन दिलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक अतिथी देणार प्रदर्शित गोड व्यक्तिमत्व माननीय सन्माननीय नितीनजी बाडगा, सरपंच ग्रामपंचायत मैदानी यांचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. गणरायाच्या चरणी, बिरसा मुंडाच्या चरणी मानाचं अभिवादन टाकलं जात आहे. आणि ही स्पर्धा येत्या 4 दिवस सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडो हीच मात्र आपण प्रार्थना करूयात. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण ट्रॉफीला हात लावायचा आहे. त्यानंतर मान्यवर यांना विनंती करेन की आपण मध्यभागी
सोहळा हा पार पडला जातोय. आदरणीय सरकार शिकवण वाढवले जाते आणि अगदी खूप चांगली रूपरेषा या स्पर्धेच्या माध्यमातून सजवली गेली. गौतमी स्पोर्ट तसेच भंडारीपाडा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व मान्यवर यांना विनंती करेन की आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. उद्घाटन सोहळा पार पडला जाईल चांगल्या पद्धतीने. अगदी 10 वाजून 20 मिनिटांनी श्री गणरायाच्या चरणी श्रीफळ वाढवले गेले आणि अगदी दोन्ही संघ आपले सामने आपण बघू शकतायत. काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि आई गावदेवी करेपाडा दोन्ही मात्र संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांना सुद्धा विनंती करेन की आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. तर स्पर्धेला ही सुरुवात होणार आहे. बहुजन विकास आघाडी आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 2024 गावदेवी स्पोर्ट्स स्टेशन मतानेपाडा क्रिकेटचा महासंग्राम आज वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने येत्या 4 दिवस या स्पर्धेला चार चांद लागतील नो डाऊट. कारण की दर्जेदार आयोजन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण कोर कमिटीने खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये मिळत असताना उद्घाटन समारंभाला सुरुवात होते. संपूर्ण स्टार कास्ट आपण बघू शकताय. खूप चांगल्या पद्धतीने आदरणीय सन्माननीय प्राणीजी कासार संजयजी घरत त्यानंतर आपण बघू शकताय हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद रवींद्र भाऊ दादा कासार. त्यानंतर आदरणीय सन्माननीय हितेशजी पाडगा त्यानंतर वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान प्रकाशजी जाधव श्रीजी सालकर संजयजी लाखाड आणि त्यानंतर महेंद्र गरेल हे उपस्थित आहेत. स्वतः रुपीजी बागी यांना सुद्धा आपण बघू शकताय. उद्घाटन सोहळा हा पार पाडला जातोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफीचा मान हा प्रथम दोन कर्णधारांना दिला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हीच ती ट्रॉफी आणि येत्या 4 दिवस या ट्रॉफी करिता जवळजवळ 48 संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील आणि या स्पर्धेची मात्र चांगली उडीव आणि चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात. बायसायकल आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एकमेव अशी स्पर्धा आहे तिथे उत्तेजन देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं बक्षीस ठेवलं गेलंय. सभोवताली मैदान सुद्धा आपण बघू शकता. सुसज्ज असं मैदान आहे. साईड स्क्रीन ऍक्युरेट लागले गेले आहेत. फ्लॅग्स लागले गेले आहेत. भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे. आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे कव्हर करत असताना या संपूर्ण स्पर्धेला. त्यानंतर आमचे डीजे मॅन या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचे दोन्ही पंच महेंद्र गरेल सलीम मिस्टेक या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर यांच्या हस्ते या ठिकाणी आपण बघू शकतायत निष्ठांचं पूजन हे केलं जात आहे. राणीजी कासार यांना आपण बघू शकताय. नितीनजी बाळगे यांना आपण बघताय. संजयजी घरत आहेत. त्यानंतर माजी सरपंच श्री दत्तात्रेयजी बागे यांना सपोर्ट उपयुक्त आहेत. त्यानंतर नरेशजी वरडा आहेत. किस्तूरजी तांबडे कुशलजी बागी तुकारामजी साईरे उमेशजी वरडा माजी सरपंच प्रबंधजी नामपुडा व संपूर्ण ग्रामस्थ व महिला मंडळ या स्पर्धेच्या माध्यमातून
आजचा ज्याचा आपण झाला आदरणीय सन्माननीय सर्व अस्मिता कल्पेश मालिनी ग्रामपंचायत सदस्य भाताडे श्रीफल वाढवलं गेलंय टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आपण बघायला मिळतोय. ही स्पर्धा येत्या 4 दिवस सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार पडो हीच गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. अगदी 10 वाजून 25 मिनिटांनी श्रीफल वाढवलं गेलंय. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. राणीजी कासार हितेजी पाडगा गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा संपूर्ण ग्रामस्थ व महिला मंडळ या ठिकाणी आपण बघू शकतायत. खास करून रुपेजी बागे महिजी बागे दीपकजी लहांगे नितेश भरत कपिल बागे साईनाथ बागे बानू बागे अक्षय किनेरी कमलाकर भाडगा रघुनाथजी बागे रामदासजी बरठा नितीनजी बरठा तेजसजी बागे विकेजी बागे लक्ष्मण काटेला विलाजी बागे अक्षय बागे विनोद तांबडे उमेश भोया विकास भोये संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडाचे आयोजक आपण बघू शकतायत. बरोबरांच्या शुभहस्ते श्रीफल वाढवलं गेलंय. अगदी आपण बघू शकतायत ओपनिंग सेरेमनी आणि नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने याच मैदानावर मागील वर्षापासून खूप चांगल्या स्पर्धा होत असताना आपण बघितल्या आहेत. गावदेवी चषक सुद्धा आपण बघितला आहे. त्यानंतर जय महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने हा ट्रॉफी सुद्धा आपण मागील वर्षामध्ये बघितलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अगदी काही आठवड्या अगोदरच आपण 40+ स्पर्धा सुद्धा या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. अर्थातच हे मैदान ऐतिहासिक आहे आणि खास करून कौतुक करेन रवींद्र भाऊ काका कासार ज्यांनी मात्र हे मैदान उपलब्ध करून दिलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मात्र हे मैदान उपलब्ध झालंय आणि त्याचं सुद्धा खूप खूप कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळात भारताचं जे राष्ट्रगीत आहे ते सर्वात आधी घेतलं जाईल. सर्वांना विनंती असेल आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. अगदी 52 सेकंदाकरिता आपण आपल्या डोक्यावरील कॅप आणि गॉगल थोडंसं खाली ठेवायचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंग रूप विवेश भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तर सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच आपण भारताला आणि भारतातून बाहेरच्या जगाला दिलेला आहे. भारतामध्ये आपण बघू शकता 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये आपण बघू शकतायत 1618 भाषा 6000 प्रकारच्या जाती आहेत 6 धर्म 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे उत्सव असा एकमेव देश असा भारत देश आपण बघू शकतायत. आदरणीय सन्माननीय कुमारी स्वप्नाली रमेश जाधव ग्रामपंचायत साहेबांना सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य खेळपट्टी दिशेने रवाना व्हायचं आहे. आपण बघू शकतायत काही दिवसागणिकच महाराजांची जयंती सुद्धा मात्र येऊन ठेवली आहे. अगदी 394 वर्ष कंप्लीट होत आहेत आज स्वराज्याला आणि खऱ्या अर्थाने या 394 वर्षामध्ये खूप काही घटित झालंय. आज भारत विकसनशील देश आहे परंतु प्रगतीकडे वाटचाल ही भारताचं प्रामुख्य राहिलंय. आज आर्थिक दृष्ट्या नाही तर संपूर्ण दृष्ट्या सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आज भारत देश हा पुढे वाटचाल करत असताना आणि या भारत देशाची आन बान शान आपण म्हणू शकतायत हे राष्ट्रगीत मात्र घेतलं जाईल. सर्वांना विनंती असेल आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभा राहायचं आहे. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. भारताचं राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे. एक साथ विश्राम. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत थोडी कर्णधारांना विनंती करेन की आपण समोरच्या रेषेमध्ये या. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. आजच्या दिवसातील
रविवारच्या दिवसामध्ये आज या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने आज आपण आहोत वसई तालुक्यातील एक सुंदर अशा गावामध्ये म्हाताण्याच्या या मैदानावर आणि सुंदर अशी स्पर्धा बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट चषक म्हातानेपाडा काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा आणि गावदेवी तरेपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल यावेळेस जिंकलाय आई गावदेवी तरेपाडा या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीचा. आदरणीय सन्माननीय सौ धनश्री कपिल जाधव ग्रामपंचायत सदस्य म्हाताने यावेळेस या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रजी बाडगा यांना सुद्धा आपण बघू शकता. प्रणयजी कासार आहेत, संजयजी घरत आहेत, त्यानंतर प्रणयजी कासार यांना सुद्धा आपण बघू शकता. माजी सरपंच श्री दत्तात्रयजी बागे आहेत, नरेशजी वरठा, बिस्नूजी तांबडे, भूषणजी बागी, तुकारामजी साईरे, रमेशजी वरठा तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ, त्यानंतर माजी सरपंच बबनजी नामपुडा यांना सुद्धा आपण बघू शकतायत. योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेत या स्पर्धेची रूपरेषा खूप चांगल्या पद्धतीने हाताळली जाईल तो डाव. आणि जसजशी स्पर्धा ही पुढे जाईल तसा स्पर्धेचा स्तर हा उंच उंच उडत जाताना आपल्याला बघायला मिळेल. येत्या 2 दिवस पाटील नेटवर्कची टीम या स्पर्धेच्या माध्यमातून कव्हर करताना आपल्याला बघायला मिळेल आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळताना आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय सन्माननीय कुमारी स्वप्नाली रमेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने मागील आठवड्यामध्ये सायबरची ती स्पर्धा आदिवासी विभागाकरिता वर्ल्ड कप खूप चांगल्या मध्ये हाताळला गेला सायबरच्या मैदानावर. आणि त्यानंतर आपण बघू शकता हे आयोजन दर्जेदार नियोजन आणि त्यापेक्षा आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने म्हाताणे गावातील ग्रामस्थ आपण बघू शकता. घेऊया एक सुंदर असं सॉन्ग आणि सुंदर अशा सॉन्ग नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे सामना क्रमांक 1 रंगताना आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकता जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे आदरणीय सन्माननीय रघुनाथजी बागी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आदरणीय सन्माननीय योगेशजी पाटील बघू शकतात. आपण आदरणीय सन्माननीय सौ धनश्री कपिल जाधव ग्रामपंचायत सदस्य म्हाताने या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकताय या स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आहे आदरणीय सन्माननीय हितेजी बाडका ग्रामपंचायत सरपंच म्हाताणे. त्यानंतर आपण बघू शकताय सौ धनश्री कपिल जाधव यांच्याकडनं सुद्धा आपण ही ट्रॉफी बघू शकताय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर मालिकावीर ट्रॉफी सौजन्य झाले आहे. त्यानंतर श्री संतोषजी सायरे यांच्याकडनं आपण बघू शकता एक विशेष आकर्षक शूज आहेत. त्यानंतर